ठीक आहे. चला तर आपण आज बघणार आहोत मार्च 2020 या वर्षाचं या महिन्याचं मॅगझिन चालू घडामोडीचं. तर त्यात बघा, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 फेब्रुवारीला दरवर्षी आपण अर्थसंकल्प येतो आपला केंद्र सरकारचा. तर तसंच 1 फेब्रुवारी 2020 ला लोकसभेत आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्या वर्षाचा 2021 सालचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर त्याची थीम सुसह्य जीवन पद्धती, एस ऑफ लिव्हिंग, ह्या थीम वरती आधारलेला होता 2020 सालचा 2021 चा अर्थसंकल्प. तर अर्थसंकल्पाविषयी थोडस आपण पाठीमागे जाऊन बघूयात की अर्थसंकल्प याचं व्याख्या कुठं दिली. तर अर्थसंकल्प असा काय कुठं वर्णन केलेलं नाही याचं राज्यघटनेत. तर आपल्या राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरण म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. वार्षिक वित्तीय विवरण कलम 112 मध्ये. तर पहिला अर्थसंकल्प बघा आपला 7 एप्रिल 1860 ला जेम्स विल्सन यांनी पहिल्यांदा मांडला होता. 1860 ला जेम्स विल्सन. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 साली षण्मुखम शेट्टी यांनी 1947 सालचा अर्थसंकल्प मांडला होता. आणि त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प 1950 चा, ज्यावेळेस आपण घटना स्वीकारली त्यानंतरचा, हा जॉन मथाईंनी मांडला होता 1950 साली. तर आतापर्यंत सर्वात जास्त मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडलेला आहे आतापर्यंत अर्थसंकल्प. तर अर्थसंकल्प हा याचा फेब्रुवारीच्या लास्ट डेला आधी सादर केला जायचा. तर तो 17-18 या सालापासून 1 फेब्रुवारीला पुढच्या वर्षाचा अर्थसंकल्प यायला सुरुवात झाली 17-18 सालापासून. ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2001 साली यशवंत सिन्हा यांनी तो अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता मांडायची पद्धत सुरू केली होती. ठीक आहे. 17-18 पासून 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. तर आता 2021 च्या अर्थसंकल्पाकडे येऊया आपण. त्याचे उद्दिष्ट बघा, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून सेवांचे अविरत वितरण करणे. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत त्याचं डिजिटल ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून अविरत वितरण करायचे. त्यानंतर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन याच्या माध्यमातून जीवनमानाचा दर्जा सुधारायचा. हे चांगलं लक्षात घ्या, नॅशनल पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर. मी याचा एक फोटो शेअर करतो तुम्हाला. तर हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन काय आहे की याच्या माध्यमातून आपलं इन्फ्रास्ट्रक्चरला रिबूस्ट करायचं. आपल्याला माहिती आहे की 2022 पर्यंत या अर्थसंकल्प सांगितलं होतं की आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियनची करायची. तर इकॉनॉमी बूस्ट करायला सगळ्यात मेन गोष्ट काय असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर बूस्ट करण्यासाठी हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन असं एक योजना सांगितली होती या अर्थसंकल्पात. तर त्यात कसं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्यात बरेचशा हे आहेत, तर त्यात शेअर्स आहेत असे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेट सेक्टर असं तिघांचा मिळून घेतलेला आहे. तर सेंट्रल आणि स्टेट बोथ 38% आहेत, 38 आणि प्रायव्हेट सेक्टरला 22% हे दिलेलं आहे यांनी. ठीक आहे. त्या फोटोत बघून घ्या तुम्ही, सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे. ग्रुप ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे त्याच्या अंडर उभारायचे, म्हणजे ऊर्जा किंवा रस्ते, अजून बरेच आहेत, बघून घ्या. ठीक आहे. आपत्ती निवारणातून जोखीम कमी करणे, निवृत्ती वेतन आणि विम्याच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा. यात बघा, त्या कृषी क्षेत्रासाठी आपल्याला नाशवंत मालासाठी अखंड राष्ट्रीय शीत पुरवठा शृंखलेसाठी किसान रेल आणि किसान उडान योजना याच्यात अधोरेखित करण्यात आली होती. त्यानंतर एक उत्पादन एक जिल्हा याच्यावर, म्हणजे चांगलं बागायती क्षेत्रात चांगल्या विपणन व निर्यातीसाठी, मार्केटिंग आणि निर्यातीला एक उत्पादन एक जिल्हा असा फोकस करण्याचं एक टार्गेट केलेलं आहे. आणि 2025 पर्यंत आपले जनावर जे आहेत त्यांच्यातला ब्रुसेलोसिस आणि तोंडाचा आणि पायाचा आजार, ते खुरकूत म्हणतात त्याला, तर ते खुरकत आणि ब्रुसेलोसिस याचं उच्चाटन 2025 पर्यंत करायचं असं सांगितलंय. त्याची पण स्कीम चालू केलेली आहे. त्यानंतर आपल्या ब्ल्यू इकॉनॉमीनुसार 2022-23 पर्यंत
फिशरीचं जे प्रोड्यूस आहे मरीन प्रोड्यूस, तर ते 200 लाख टनांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव हे केलेला आहे. त्यानंतर दीनदयाळ योजनेचा एक उल्लेख केला होता, नवीन टार्गेट. पुढे 2025 पर्यंत टीबी हारेगा देश जितेगा, क्षयरोग निर्मूलन 2025 पर्यंत करायचंय. तर त्याच्यासाठी टीबी हारेगा देश जितेगा याचा उल्लेख केला होता. त्यानंतर स्टडी इन इंडिया, म्हणजे फॉरेनचे जे पोरं आहेत, म्हणजे विद्यार्थी आहेत, त्यांना भारतात येऊन शिक्षण घेण्यासाठी स्टडी इन इंडिया या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. त्यानंतर एक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ आणि एक राष्ट्रीय न्याय वैद्यकीय विद्यापीठ असं प्रस्तावित केलेलं आहे. पुढे आणखी बघा, रांची येथे आदिवासी, महत्वाच्या गोष्टी सांगतोय फक्त मित्रांनो मी, म्हणजे असं याच्यावर कदाचित विचारलं जाईल आपल्याला, अशा जास्त ज्याची शक्यता आहे त्याच गोष्टी फक्त सांगतोय अर्थसंकल्पातल्या. रांची झारखंड येथे आदिवासी संग्रहालय उभारणार आहेत, आणि लोथल गुजरात येथे सागरी संग्रहालय उभारणार आहेत. रांचीला आदिवासी संग्रहालय आणि लोथल येथे हे सागरी संग्रहालय. एक राष्ट्रीय भरती आयोग स्थापन करायची घोषणा केली होती याच्यात. तर ते राष्ट्रीय भरती आयोग काय करणार आहे, एक स्वतंत्र व्यावसायिक आणि स्पेशलाइज एजन्सी असणारी, ही जे आपले नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत त्याच्यासाठी भरती करण्याचं काम हे राष्ट्रीय भरती आयोग करेल असं म्हटलं होतं. त्यानंतर सरफेस ऍक्ट जो होता 2002चा, म्हणजे सिक्युरिटायझेशन च्या संदर्भात जे आपले बँकचे एनपीए वगैरे वाढतात, तर ते रिकव्हर करण्यासाठी हा सरफेस ऍक्ट होता 2002 सालीचा. तर त्याची मर्यादा आता 500 कोटीवरून 100 कोटीपर्यंत करण्यात आली. म्हणजे बँकांना 100 कोटीच्या वरती लोन असले तर ते त्याची कर्जदाराची प्रॉपर्टी विकून ते लोन रिकव्हर करण्याचा मर्यादा ही आता 100 कोटी, 500 कोटी होती आधी, या अर्थसंकल्पात 100 कोटी करण्यात आली. त्यानंतर पुढे बघा, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा रद्द करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा कंपन्यांना त्यांच्या समभागधारकांना देय असलेल्या लाभांशावर 15% दराने द्यावा लागायचा डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, तो रद्द केलाय. त्यानंतर स्टार्टअपची मर्यादा आता 10 वर्ष आणि 100 कोटी करण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण पाहिलंय आधी. ठीक आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई, तर एमएसएमईच्या ऑडिटिंगसाठी वार्षिक उलाढालची मर्यादा आहे ना, ती 1 कोटीवरून 5 कोटी करण्यात आली. एमएसएमईचे छोटे व्यापारी आणि दुकानदारांना लेखापरीक्षणासाठी म्हणजे ऑडिटिंगसाठीची मर्यादा वार्षिक उलाढाल 1 कोटीवरून 5 कोटी करण्यात आली. ठीक आहे. एवढंच महत्वाचं होतं या अर्थसंकल्पात. तर पुढचं बघूया, निधन झालेले विद्या बाळ यांचं. स्त्री हक्क चळवळीतील कार्यकर्त्या होत्या या विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्त्या. या आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर या सादरकर्त्या होत्या, कार्यक्रमाच्या निवेदक होत्या. त्या स्त्री मासिकाच्या सहाय्यक संपादक आणि मुख्य संपादक राहिल्या स्त्री मासिकाच्या. त्यानंतर त्यांनी मिळून साऱ्या जणी हे मासिक सुरू केलं होतं. मी एक मंजुश्री या नावाने त्या प्रदर्शन भरवायच्या. त्यानंतर बोलते व्हा केंद्र, पुरुष संवाद केंद्र इत्यादी उपक्रम त्यांचे होते. तर त्यांचे पुस्तक बघा, कादंबरी होती त्यांची तेजस्विनी या नावाने, तेजस्विनी वाळवंटातील वाट. त्यानंतर चरित्र होतं त्यांचं कमलाबाई देशपांडे यांचं चरित्र होतं. ठीक आहे. विद्या बाळांबद्दल एवढंच. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला माहितीये 2019ला आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. ते पूर वगैरे आले होते बऱ्याच ठिकाणी. तर त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये महाराष्ट्रासह 7 राज्यांना एकूण 5,908 कोटी रुपयांचा आपत्ती निवारण निधी देण्यात आला होता त्यावेळेस. तर ते हे नाही आपल्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड, ही कन्सेप्ट आपण बघूयात काय आहे. म्हणजे SDRF, आपत्ती निवारण कायदा 2005चा जो होता त्याच्यानुसार प्रत्येक राज्याद्वारे स्थापन करण्यात येतो. 13व्या वित्त आयोगाने याची स्थापन करण्याची SDRF ची शिफारस केली होती. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड, हा पण आपत्ती निवारण कायदा 2025 अन्वयेच स्थापन करण्यात येतो.
कायदा लक्षात ठेवा 2005चा आहे, आपत्ती निवारण कायदा. आता सीए आपण मागच्या मागच्या आठवड्यात मागच्या रविवारी पण बघितलं होतं. सीए सिटीझन अमेंडमेंट बिल हे 10 जानेवारी 2020 ला इम्प्लिमेंट झालेले आहे. म्हणजे लागू झाले 10 जानेवारी 2020 ला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. तर याच्या तारखा चांगल्या लक्षात ठेवा की लोकसभेत हा 9 डिसेंबर 2019 ला. तारखा लक्षात ठेवण्याचं कारण म्हणजे 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर आपल्या घटना समितीच्या सिटिंग होत्या पहिल्या. 9 डिसेंबर 11 डिसेंबर आपण राज्यघटनेत वाचतो. तर त्याच दिवसांना अनुषंगून या गोष्टी झाल्या, त्यामुळे कदाचित विचारलं जाईल. लोकसभेत या सीए ला मंजुरी 9 डिसेंबर 2019 ला दिली होती. 311 मतं विरोधात 80 मतं, 311 विरोधात 80 लोकसभेत. आणि राज्यसभेत 11 डिसेंबर 2019 ला मंजूर झालेलं हे विधेयक. तर ते 125 विरोधात 105 असं त्याचं मतदान होतं. राष्ट्रपतींनी 12 डिसेंबर 2019 ला सही केली आणि लागू हा 10 जानेवारी 2020 ला झाला होता. ठीक आहे. तर आता हे सीए ला पुढे काही राज्यांनी विरोध केला होता, त्यावेळेस हे बरंच गाजलं होतं. आपल्याला माहिती आहे ते आंदोलन वगैरे झाले होते बरेच, ते शाहीन बाग वगैरे. तर सीएच्या विरोधात ठराव करणारे राज्य आहेत, तर ते एकदा सिक्वेन्सली बघून घ्या. केरळने पहिला ठराव केला होता सीएच्या विरोधात, केरळ. त्यानंतर पंजाब, 3 नंबरला राजस्थान, 4 नंबरला वेस्ट बेंगॉल, 5 नंबरला मध्य प्रदेश. ठीक आहे. केरळ, पंजाब, राजस्थान, वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश. त्यानंतर सीएच्या विरोधात ठराव करणारं पहिलं युनियन टेरिटरी पुदुच्चेरी होतं. पुदुच्चेरीने ठराव केला होता त्याच्या विरोधात. आणि असं एक गाव होतं, त्यांनी या सीएला विरोध केला होता, मग त्यांच्या ग्रामपंचायतीत ठराव मंजूर करून घेतला होता. तर ते इसळक नगर तालुक्यातलं, म्हणजे अहमदनगर जिल्हा यातलं इसळक म्हणून गाव आहे. त्यानंतर ग्रेटर हैदराबाद या महानगरपालिकेने सुद्धा सीएच्या विरोधात ठराव केला होता. आणि याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य जर होतं तर ते उत्तर प्रदेश असं होतं. ठीक आहे. सिक्वेन्स चांगली लक्षात ठेवा मित्रांनो. केरळ, पंजाब, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश. ठीक आहे. पुढे बघा आता घागरा नदी. घागरा नदीचं नामांतर सरयू करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारने आणलेला आहे. घागराचं सरयू करायचंय. आता हे घागरा नदीच्या संदर्भात एका राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे आधी. तर ते घागरा नदी संदर्भात थोडं बघू आपण. तिबेट पठारावर मानसरोवराच्या दक्षिणेस माप चाचुंगो ह्या हिम नदीतून उगम पावती. माप चाचुंगो मानसरोवराच्या दक्षिणेस येते. हिम नदी माप चाचुंगो ही नेपाळमधून कर्नाली या नावाने वाहत येते. असं सरळ सरळ स्टेटमेंट होतं बरं का. या नदीला कर्नाली म्हणून ओळखतात त्या पूर्व परीक्षेच्या याच्यात. तर बघा, कर्नाली या नदी नावाने नेपाळमधून वाहत येते. उत्तर प्रदेशातल्या ब्रह्मघाट येथे शारदा नदीला मिळते ती. आणि त्या दोघींचा शारदा आणि कर्नाली म्हणजे शारदा आणि कर्नालीचं पुढं घागरा म्हणून ओळखते त्या दोन्ही नद्यांचा संगम झाल्याच्या नंतर. तर ही घागरा नदी छापराच्या जवळ गंगेला मिळते. बिहारमध्ये छापराच्या जवळ गंगेला मिळते. गंगेची डाव्या बाजूची उपनदी आहे ही. आणि यमुना नदी नंतरची 2 नंबरची लांब नदी उपनदी गंगेची घागरा. तर घागराचं नामकरण सरयू करा असं म्हणून सांगितलंय. तर या सरयू नदीच्या काठावरच अयोध्या शहर वसलेले आहे, त्यामुळे पण जास्त महत्वाचं आहे. आता हे राम मंदिराच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा प्रश्न, म्हणजे त्याचं नामांतर पण करायचंय ना. तर आता काही उत्तर प्रदेश सरकारने अजून काही ठिकाणचे नाव बदललेले, ते एकदा ओव्हरलुक करूयात आपण. अलाहाबादचं नाव प्रयागराज केलेलं आहे. त्यानंतर फैजाबाद जिल्ह्याचं अयोध्या जिल्हा केलेलं आहे. आणि मुघल सराय जंक्शनचं पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं केलं होतं. मुघल सरायचं पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन. तर ब्रुरियांग जे निर्वासित होते त्यांना त्रिपुरात वसवण्याचा एक करार केलेला आहे आपल्या सरकारने, केंद्र सरकारने. तर ब्रुरियांगची समस्या काय आधी बघा. ब्रुरियांग हा मिझोरम मधला एक आदिवासी समुदाय होता. तर 1997 ला तिथं बरंच म्हणजे मिझो आणि ब्रू ह्या समुदायांच्या दरम्यान वांशिक हिंसा झाली. तर त्यामुळं बऱ्याचशा ब्रू लोकांना आपली घरं सोडून त्रिपुरात विस्थापित व्हावं लागलं होतं. मिझो स्टुडंट्स असोसिएशनने हे केलं होतं आंदोलन यांच्या विरोधात. तर त्यानंतर हे जे त्रिपुरात स्थायिक झालेले ब्रुरियांग जे होते, तर त्यांना त्रिपुरातच वसवण्याचं करार केलेला आहे आता.
तर त्या कराराच्या अंतर्गत बघा, त्रिपुरा सरकार त्यांना 40 बाय 30 चौरस फूट जमीन घर बांधण्यासाठी देणार आहे प्रत्येक कुटुंबाला. त्यानंतर केंद्र सरकार त्या प्रत्येक कुटुंबाला 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे घर बांधायला. आणि केंद्र सरकारतर्फे 4 लाख रुपयांची मुदत ठेव ही त्या प्रत्येक कुटुंबाच्या नावाने करण्यात येणार आहे. 2 वर्षासाठी दरमहा 5,000 रुपये मासिक त्यांना भत्ता आणि 2 वर्ष त्यांना मोफत रेशन देणार आहेत केंद्र सरकारतर्फे. ठीक आहे. मिझोरम मधून त्रिपुरा त्यांचा आता परमनंट सेटलमेंट करण्यात येणार आहे यांची, ब्रू रियांग लोकांची. तर त्यापुढे जनगणना 2021. तर आपण मागच्या रविवारच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं की जनगणना 2021 ही स्वातंत्र्यानंतरची 16वी जनगणना असणार आहे. तर पहिली 1881 ला झाली होती आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी असेल ही, जी होणार होती 2021 ची ती. ठीक आहे. याच्यात 16 भाषांच्यात होणार आहे. पहिली डिजिटल जनगणना होणार आहे. त्या फॅक्ट्स मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. तर आता यात बघा आणखी एक फक्त फॅक्च्युअल आहे. 31 प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याच्यावर, ह्या जनगणनेत. 31. ठीक आहे. आता पुढचं हे बघा, विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा आंध्र प्रदेश सारखं विधानसभेने ठराव केला आहे. विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा. तर आंध्र प्रदेशचे माहिती आहे, YSR आपले जगनमोहन रेड्डी सत्तेत आल्याच्या नंतर हे कंटिन्युअसली चर्चेत आहे हा आंध्र प्रदेश राज्य. तर ते कशामुळे, ते 3 राज्यांचं विधेयक आणलं होतं, त्यानंतर 5 उपमुख्यमंत्री केले होते त्या राज्यात, आणि ते दिशा कायदा, अम्मा ओडी योजना मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेली, या गोष्टीमुळे सातत्याने चर्चेत आहे आंध्र प्रदेश. तर त्या राज्याने विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा ठराव पास केलाय त्यांच्या विधानसभेत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याची तरतूद ही घटनेच्या 169 कलमान्वये दिलेली आहे. तर कोणत्याही कलम 169 अन्वये जर राज्याच्या विधानसभेने विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा, कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा ठराव हा त्या विधानसभेच्या स्पेशल मेजॉरिटीने, म्हणजे उपस्थित आणि प्रेझेंट अँड वोटिंगच्या मेजॉरिटीने, 2/3 मेजॉरिटीने ह्या पास जर केला तर तो आपल्या संसदेकडे जातो, आणि संसदेने जर त्याला साध्या बहुमताने रॅटिफाय केलं तर त्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात येते. ठीक आहे. संसद कायदा करून विधान परिषद स्थापन करू शकते किंवा बरखास्त करू शकते. विधानसभेने फक्त ठराव करून पाठवायचा स्पेशल मेजॉरिटीने. तर तो 133 विरुद्ध 0 मताने आंध्र प्रदेशच्या विधानसभेने पारित केला होता. तर त्याचं हे होतं, 3 राज्यांचं विधेयक अडकलं होतं विधान परिषदेत. तर विधान परिषदेची सदस्य संख्या आपल्याला माहिती आहे, 171 कलमान्वये दिली, कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 1/3 ऑफ जे विधानसभेची जी स्ट्रेंथ आहे त्यांची, तर तेवढी जास्तीत जास्त असणार आहे त्याची मर्यादा, 40 ते 1/3 ऑफ विधानसभा. तर विधान परिषद असणारी राज्य बघा, आता एकूण 6 राज्य आहेत विधान परिषद ज्या राज्यांच्यात येते: आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार, उत्तर प्रदेश, असं जोड्याने लक्षात ठेवा. 6 राज्य आहेत. पहिले 7 होते, पण आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019 नुसार तिथली जम्मू काश्मीरचं 2 युनियन टेरिटरीज मध्ये हे झालं विभाजन, त्यामुळे तिथली विधान परिषद रद्द करण्यात आली आता. ठीक आहे. पुढे बघा, आता ओडिशा सरकारने, ओडिशाने 2018ला ज्यावेळेस विधान परिषद स्थापनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता ना, तर त्या वर्षीच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आला होता या ओडिशाच्या विधान परिषद स्थापनेच्या ठरावाबद्दल. त्यामुळे आंध्र प्रदेशने आता बरखास्त करायचा ठराव पाठवला. हे आपल्याला महत्वाचं ठरतं येणाऱ्या परीक्षांसाठी. तर ते मेन जे याचं रिझन होतं की 3 राज्यांचं विधेयक, तर त्या राजधान्या बघा कुठं करणार होते. जोड्या लावाला कदाचित किंवा 1 लाइनर मध्ये विचारतील की कार्यकारी राजधानी ही विशाखापट्टणमला असणार होती, वैधानिक राजधानी अमरावतीला आणि न्यायिक राजधानी कर्नूलला असणार होती. कार्यकारी विशाखापट्टणमला, वैधानिक अमरावती आणि न्यायिक कर्नूलला. ठीक आहे. तर असे 3 राज्य आणखी आहेत ज्यांच्या एकापेक्षा जास्त राजधान्या आहेत. तर आपलं महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे की आपलं मुंबईला एक सेशन असतं आणि हिवाळी सेशन आपलं
विधिमंडळाचं नागपूरला घेतो. तर मुंबई आणि नागपूर अशा दोन राजधानी आहेत आपल्या. हिमाचल प्रदेशला सिमला आणि धर्मशाळा हिवाळी आहे. हिमाचल प्रदेश, शिमला आणि धर्मशाळा. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आणि जम्मू या होत्या. आता त्या संदर्भात नाही माहिती मला जम्मू काश्मीरचं, पण त्यावेळी होत्या. ठीक आहे. तर ते पाच मुख्यमंत्री केले होते त्यांनी. दिशा कायदा, अम्मा उडी. परीक्षा पे चर्चा 3.0 20 जानेवारी 2020 ला ही नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधानांची आपल्याला माहिती आहे दरवर्षी परीक्षा पे चर्चा होत असती. तर त्याचं तिसरं व्हर्जन 3.0 हे तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे झालं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 32वी प्रगती बैठक. तर हे प्रगती काय आहे याचा फुल फॉर्म जरा लक्षात ठेवा. प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्यांच्या ज्या महत्वाचे उपक्रम आहेत त्या प्रकल्पांचा आढावा घेण्याची आणि त्याच्यावर देखरेख करण्याची एक मंच आहे हा प्रगती. या नावाने प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. 25 मार्च 2015 ला हे सुरू केला होता प्रगती. ठीक आहे. तर 25 जानेवारी 2020 हा आपला 10वा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला आपण. तर 25 जानेवारी 1950 ला आपला इलेक्शन कमिशन अस्तित्वात आलं होतं. आपण सगळ्यांना माहिती आहे. पहिले चीफ इलेक्शन कमिशनर सुकुमार सेन होते. तर त्याच्या संदर्भात आपण 25 जानेवारीला मतदार दिन साजरा करतो. तर त्याची 2020 सालची थीम होती मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता. इलेक्टरल लिटरसी फॉर स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. यावर्षी म्हणजे 2020 ला या निवडणूक आयोगाला 70 वर्ष पूर्ण झालेत. तर त्या संदर्भात शताब्दी मतदार लोकशाहीचे सेंटिनल्स असं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं राष्ट्रपतींनी त्यावेळेस. शताब्दी मतदार लोकशाहीचे सेंटिनल्स. 100 पार केलेले जे मतदार आहेत त्यांनी मतदान केलंय मागच्या इलेक्शन मध्ये अशांचे काही अनुभव घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आलं होतं. त्यांचं प्रकाशन राष्ट्रपती कोविंद साहेबांच्या हस्ते झालेले. शताब्दी मतदार लोकशाहीचे सेंटिनल्स आणि बिलीफ इन द बॅलेट. देशातील 101 अनुभवांच्या संग्रहाचं प्रकाशन या मतदार दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्तेच करण्यात आले. हे बिलीफ इन द बॅलेट 2. ठीक आहे. भारत पर्व 2020 26 जानेवारी 2020 ते 31 जानेवारी 2020 नवी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर भारत पर्व 2020 हा राष्ट्रीय महोत्सव आयोजन करण्यात आला. त्याची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत आणि महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करणे होती. त्यानंतर पुढे बघा 71वा प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 2020 चा भारताचा 71वा प्रजासत्ताक दिन होता आणि त्याचे चीफ गेस्ट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो हे होते. जेर बोल्सोनारो ब्राझीलचे. तर या ज्या परेड असते ती प्रजासत्ताक दिनाची तर त्यात कॅप्टन तानिया शेरगिल यांनी राजपथावर संचलनादरम्यान सर्व पुरुष असलेल्या भारतीय सेनेच्या सिग्नल कोर तुकडीचे नेतृत्व केले होते. तर अशा त्या दुसऱ्या महिला ठरल्या. सर्व पुरुष असलेल्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या तानिया शेरगिल या दुसऱ्या महिला होत्या. तर 2019 ला कॅप्टन भावना कस्तुरी या पहिल्या महिला ठरल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर ऐतिहासिक त्रिपक्षीय बोडो करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या 27 जानेवारी 2020 ला. बोडो करार अमित शाह गृहमंत्री यांच्या उपस्थितीत. तर नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड NDFB हा आपल्याला आपला पेपर 2 मुख्य राज्यसेवा मुख्य पेपर 2च्या अनुषंगाने पण महत्वाचं आहे. दबाव गट वगैरे म्हणून प्रश्न आलेले त्याच्या संदर्भात आधी. तर बघा परत जो बोडो करार होता त्रिपक्षीय तर त्याच्यावर 27 जानेवारी 2020 ला सह्या करण्यात आल्या आहेत. नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेसोबत हा करार झालेला आहे. ठीक आहे. तर बोडो करार काय होता हा थोडा बघूया आपण एक मिनिट.
बोडोलँड वाद. आसाम राज्यात बोडो हा सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे. त्यांचं 5 ते 6% टोटल लोकसंख्या आहे आसाम मधल्या एकूण. तर 1966-67 ला द प्लेन्स ट्रायबल्स काउन्सिल ऑफ आसाम या संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतंत्र राज्याची, बोडोलँड ह्या स्वतंत्र राज्याची निर्मितीची मागणी करण्यात आली. हे लक्षात घ्या, बोडोलँड राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत होती असं लक्षात ठेवा, आसाम मधून होत होती ती. त्यानंतर 1985 ला आपल्याला माहिती आहे आसाम करार करण्यात आला. त्याच्यामुळे थोडस तिथं थोड्याफार प्रमाणात तात्पुरती शांतता पसरली होती. पण 1987 ला परत या बोडो समुदायाने आंदोलन करायला, वेगळ्या राज्याची मागणी करायला चालू केलं. तर ते ऑल बोडो स्टुडंट्स युनियन ABSU, तर त्याचे नेते होते उपेंद्रनाथ ब्रह्मा या ऑल बोडो स्टुडंट्स युनियनचे. तर त्यांनी लावून धरली होती ही मागणी. तर त्यानंतर त्यांच्यासोबत मग 1993 ला ऑल बोडो स्टुडंट्स युनियन त्यांच्यासोबत एक करार करण्यात आला. त्याच्यानुसार बोडोलँड ऑटोनॉमस काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती तिथं. त्यानंतर दुसऱ्यांदा परत 2003 साली या बोडो लिबरेशन टायगर्स, दुसरी संघटना होती बोडो लिबरेशन टायगर्स, 2003 साली परत दुसऱ्यांदा या संघटनेसोबत करार करण्यात आला. आणि आत्ताचं जे होतं नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांच्यासोबत तिसरा करार करण्यात आला होता 27 जानेवारी 2020 ला. तर त्याच्यानुसार जे तिथले जे माओवादी आहेत, नक्सलाइट आहेत, ते आत्मसमर्पण करतील असं ठरलंय. त्यानंतर विद्यमान 2003च्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेली बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल आहे 6व्या अनुसूचीनुसार आपल्या राज्यघटनेच्या, तर ती बळकट करण्यात येईल. त्याची सदस्य संख्या वाढून 40 वरून 60 करण्यात येईल. आणि त्याचं नामकरण पण बोडोलँड टेरिटोरियल रिजन असं करण्यात येणार आहे आता. ठीक आहे, हे आपलं बोडो करार याच्या संदर्भात. तर CAA मागाशी जो विषय सांगितला, तर त्यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. केरळ या राज्याने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. तर हे कलम 131 आपलं सुप्रीम कोर्टचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे मूळ अधिकारिता जी आहे आपली, आपण बघतो केंद्र आणि राज्यात याच्यात दोघात होणारे वाद हे डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जातात. त्याला मूळ अधिकारिता म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणतात सुप्रीम कोर्टचं. तर केरळने याला असंवैधानिक म्हणून जाहीर करण्याची मागणी केलेला दिवाणी खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे. ठीक आहे. नंतर एक व्यक्ती त्यावेळेस चर्चेत आल्या होत्या, सालोमर्दा थिमक्का. तर त्यांना पद्मश्री पुरस्कार पण भेटला होता. तर त्या ज्यावेळेस पद्मश्री पुरस्कार घ्यायला आल्या होत्या, तर ते राष्ट्रपतींनी सगळे प्रोटोकॉल तोडून त्यांचे आशीर्वाद घेतले होते वाकून. तर त्यामुळं त्या जास्त चर्चेत आले होते सालोमर्दा थिमक्का. ठीक, पुढचं बघा. जागतिक भविष्यकालीन ऊर्जा संमेलनाचे अबुधाबीत आयोजन. जागतिक भविष्यकालीन ऊर्जा संमेलन अबुधाबी येतं. याची संकल्पना होती जागतिक ऊर्जा वापराचा पुनर्विचार, उत्पादन आणि गुंतवणूक. संकल्पना लक्षात ठेवा, जागतिक ऊर्जा वापराचा पुनर्विचार, उत्पादन आणि गुंतवणूक. त्यानंतर आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी जे होतं 31 ऑक्टोबर 2018 ला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो सर्वात उंच पुतळा आहे आपल्या इथला, तर त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं 31 ऑक्टोबर 2018 ला. तर त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं शांघाय सहकार्य संघटना जी आहे त्याच्या 8 आश्चर्यांच्यात त्याचे नंबर लागलेला आहे आता. शांघाय सहकार्य संघटनेच्या 8 आश्चर्य जे आहेत त्यात भारतातलं एकमेव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. एवढंच लक्षात ठेवा त्यात. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स दरवर्षी येत असतो. हेनले पासपोर्ट इंडेक्स आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असोसिएशन कडून दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो. तर या वर्षी म्हणजे 2019 सालचा तर जपानचा सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट ठरलेला आहे. सलग 3 वर्ष जपानचा याच्यात स्ट्रॉंग आहे. जपान, सिंगापूर, जर्मनी अशी सिक्वेन्स आहे. भारत 84व्या नंबरवर आहे याच्यात. एवढंच लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर जागतिक गुंतवणूक कल अहवाल आपल्याला माहिती आहे, दरवर्षी अंगटाड संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद UN ही जाहीर करत असते हा जागतिक गुंतवणूक कल अहवाल. तर तो 2019 मध्ये अमेरिकेच्या नंतर भारताचा नंबर लागलेला आहे. सॉरी, एक मिनिट. नाही, चीनचा अमेरिकेपाठोपाठ दुसरा नंबर लागलेला आहे, भारताचा नाही. पुढची बातमी बघा. भारत आणि नेपाळच्या दरम्यान नवीन चेकपोस्टचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या चेकपोस्टच्या संदर्भात पण बांगलादेश सोबत जी चेकपोस्ट आपली ही झाली होती, बांगलादेश, त्यावेळेस एकदा प्रश्न आला होता MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर त्यामुळे नेपाळ दरम्यानची त्यावेळेस 21 जानेवारी 2020 ला नवीन चेकपोस्ट झाली होती, जोगीबिनी बिराटनगर येथे इंटिग्रेटेड चेकपोस्टचं उद्घाटन झालं होतं. नरेंद्र मोदी आणि तिकडचे नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या दोघांच्या हस्ते हा दुसरी इंटिग्रेटेड चेकपोस्ट आहे. तर पहिली 2018 रक्सोल बिरगंज येथे स्थापन केली होती पहिली, आणि ही जोगीबिनी बिराटनगर दुसरी असणार आहे नेपाळसोबत. तर त्यानंतर उज्ज्वला योजनेमुळं घाना हा देश प्रभावित झालेला आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1 मे 2016 उत्तर प्रदेशातील बलिया येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण याच्या संदर्भात प्रश्न येऊन गेलाय. त्यामुळं लक्षात घ्या, थोडंसं कॉन्टॅक्ट लक्षात घ्या. जर अशा घाना देश प्रभावित झाला म्हणून बातमी आली बघा आपल्याला, बरोबर त्यांनी चालू घडामोडीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजने संदर्भात प्रश्न विचारला. म्हणजे असं करंटला धरून काहीतरी स्टॅटिक पार्टवर किंवा ज्या होऊन गेलेल्या गोष्टी त्याच्यावर परत प्रश्न विचारते. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ते याचा छाबार बंदराची एक बातमी होती. तर छाबार बंदराच्या संदर्भात पण प्रश्न येऊन गेला आपल्याला. आपल्याला वाटतं की या गोष्टी मागच्या आहेत, पण त्या अशा कॉन्टेक्स्ट मध्ये काहीतरी चर्चेत आलेल्या असतात आणि त्याच्यावर मग प्रश्न फ्रेम होतो आयोगाकडून. ठीक आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे घाना देश प्रभावित झालेला आहे. ठीक आहे. आपण एक नुसती उज्ज्वला योजना एक बघितली होती आपल्या पहिल्या जानेवारीच्या मासिकात. तर ती नुसती उज्ज्वला योजना होती. ही PM उज्ज्वला आहे. तर ती जी फक्त उज्ज्वला योजना होती ती 2007 सालची, ती इलिगल ह्युमन ट्रॅफिकिंग याला थांबवण्यासाठी होती. म्हणजे आपला अनैतिक मानवी व्यापार जो होतो तर त्याला थांबवण्याच्या अनुषंगाने ती उज्ज्वला योजना होती. आणि ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, गॅसची जी आहे ना ती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. त्याचं टार्गेट होतं गॅसचं 3 वर्षांच्यात गरीब महिलांना 8 कोटी गॅसच्या जोडण्या द्यायच्या होत्या. पहिल्यांदा 5 कोटी ठेवल्या होत्या टार्गेट, पण ते नंतर पूर्ण झालं 2018ला. मग ते आणखी वाढवलं, तर ते आता टोटल 8 कोटी करण्यात आलंय. ठीक आहे. ब्रिटन युरोपीय महासंघातून औपचारिकरित्या 31 जानेवारी 2020 ला बाहेर पडलेला आहे. ब्रिटन युरोपियन युनियन मधून 31 जानेवारी 2020 ला बाहेर पडला. 2016 याच्यावर तिथं मतदान झालं होतं. तर ते ब्रेक्झिटच्या बाजूने 51.9% लोकांनी ब्रेक्झिटला मान्यता दिली होती. त्यामुळे तिथलं ऑफिशियली आता 31 जानेवारी 2020 पासून ब्रिटन हा युरोपियन महासंघातून बाहेर पडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन व्हेनिला दक्षिण हिंदी महासागरात मोहिमेवर तैनात असलेल्या ऐरावत या जहाजाला मादागास्करच्या विनंतीवरून तिथे धाडण्यात आलं होतं. तिथं डायन चक्रीवादळ आलं होतं याला मादागास्करला. तर तिथे लोकांना मदत करण्यासाठी आपण हे ऑपरेशन व्हॅनिला केलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पश्चिम आशियासाठी ट्रम्प यांची डील ऑफ द सेंचुरी योजना. पश्चिम आशियातलं अशांतता संपावी या हेतूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डील ऑफ द सेंचुरी योजना जाहीर केली. तर मोहम्मद अलावी, आवाज येतोय ना मित्रांनो सगळ्यांना? कोणी? हो, क्लिअर आहे आवाज सर.
ठीक आहे, पुढे चालू आहे आपण. जर का आवाजाची वगैरे अडचण आहे तर हँड रेज करत जा मध्ये. मोहम्मद अलावी इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले आहेत. फक्त नाव लक्षात ठेवा, मोहम्मद अलावी इराकचे नवे पंतप्रधान. त्यानंतर ना मागच्या याच्यात बघितलं होतं आपण, डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेसचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तर त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणला होता. याच्यात त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये तो मंजूर झाला होता. त्यानंतर ना सिनेटकडं बघा, आता सिनेटकडून डोनाल्ड ट्रम्प दोषमुक्त, सिनेटमध्ये तो पास नाही होऊ शकला ठराव. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये याच्या संदर्भात डिटेलमध्ये बोललो होतो, तर ते काय असेल तर त्यात बघून घ्या. आफ्रिकन युनियनची बैठक झाली होती अदिस अबाबा, इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे. आपल्याला हा एचआरडी आणि एचआरच्या अनुषंगाने पण आंतरराष्ट्रीय संघटनात हा आफ्रिकन युनियन महत्वाचं आहे. तर आफ्रिकन युनियन बघा, स्थापना 9 जुलै 2002 ला झाली होती याची. याचं मुख्यालय अदिस अबाबा इथिओपिया येथे. याचे सदस्य 55 देश आहेत, 55 देश. याचे उद्दिष्ट काय आहेत? आफ्रिकन राष्ट्रांमध्ये एकता, एकजूट वाढवणे, विकासासाठी सहकार्य आणि समन्वय साधणे, सदस्य राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करणे इत्यादी याचे उद्दिष्ट आहेत. तर याची 2020 ची बैठक इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा, त्यांचं जे हेडक्वार्टर आहे तिथंच झाली. तर त्याची संकल्पना बंदुकांना शांत करताना अशी होती. ठीक आहे. तर लोकशाही, पुढची बातमी बघा, लोकशाही निर्देशांक 2019 याच्यानुसार भारताची 51व्या स्थानावर घसरण झाली होती. डेमोक्रेसी इंडेक्स 2019चा, त्याच्यानुसार भारत फक्त 51व्या स्थानावर आहे. त्याआधी 2018ला 41व्या स्थानावर होता. आता 10 अंकाने म्हणजे खाली गेलाय, तर आता 51व्या स्थानावर आहे भारत. 2006 मध्ये सुरुवात झाली होती याची. आणि काढतं कोणतर, द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट, ही ब्रिटनची संस्था आहे, द इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. ठीक आहे. एकता रेने सकेराल पुढचं ग्रीसच्या अध्यक्षतेपदी पहिली महिला म्हणून नियुक्त झालेली आहे. तर त्यांचं नाव बघा, थोडस उच्चारताना मग हे होतंय बघा, एकता रेने सकेलारो पावलो. एकता रेने सकेरालो पावलो या ग्रीसच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. ह्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या आणि तिथल्या ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट त्या. पुढे बघा, आता जे नगराध्यक्ष जे आहेत, नगराध्यक्षांची निवड आता परत नगरसेवकांच्यातूनच होणार, असं आपल्या विधानसभेने परत ठराव केलेला आहे. तर 2017 साली आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी नियम 1965 याच्यात सुधारणा करून अशी तरतूद करण्यात आली होती की नगराध्यक्षांची डायरेक्ट जनतेतून निवड होईल 5 वर्षासाठी. तर त्यात परत रिव्हर्स बॅक करण्यात आलेला हा निर्णय, आणि आता तो परत नगरसेवकांच्यातूनच निवडून येणार आहे नगराध्यक्ष. 5 वर्षासाठी त्याचा टेन्युअर असणार आहे. त्यानंतर राजीनाम्यामुळे त्याला काढता येऊ शकेल आधी. त्यानंतर पदावरून काढणे, याला पदावरून काढायला 3/4 मेजॉरिटी लागते नगराध्यक्षाला. तर याच्या संदर्भातचा कायदा चांगला लक्षात ठेवा, 1965 सालचा आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965. त्याचप्रमाणे सरपंचाची निवड ही सुद्धा आता पूर्वीप्रमाणे सदस्यांच्यातूनच होणार आहे. 2017लाच त्यात पण अशी तरतूद करण्यात आली होती की सरपंचांची थेट निवडणूक. पण हे 2019च्या शेवटी 2020च्या बैठकीत हा परत रिव्हर्स बॅक करण्यात आला हा निर्णय, आणि हा सदस्यांच्यातून निवडण्यात येणार आहे परत. तर आपल्याला माहिती आहे सरपंचाची निवड ते सदस्य निवडीच्या नंतर झालेल्या पहिल्या बैठकीत करण्यात येते. त्याच्यात संदर्भात जर काय वाद असेल तर त्या सरपंच निवडी संदर्भात 7 दिवसांच्या आत कलेक्टरकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे अपील करायला लागतं. आणि त्या जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाच्या नंतर त्याच्या संदर्भात पण परत काय वाद उपस्थित झाला तर परत 15 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील करावं लागतं.
आणि हा सरपंच राजीनामा कोणाकडे देतो, तर हा पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देत असतो. तर त्याच्या सरपंचावर जर अविश्वास ठराव आणायचा असला तर त्याची नोटीस तहसीलदारांना द्यावी लागते आणि त्याच्यावर 2/3 टोटल ग्रामपंचायत सदस्यांच्या 2/3 सदस्यांच्या सह्या असलेली नोटीस द्यायला लागते तहसीलदारांना. मग तहसीलदार परत बैठक बोलवून त्याच्या संदर्भात अविश्वास ठरावावर मतदान घेतात. ठीक आहे. तर हा अविश्वास दर्शक ठराव 3/4 मेजॉरिटीने पास करायला लागतो. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पंचायत राजच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी. तर हे सरपंचांचे जे मानधन होते याच्यावर कदाचित प्रश्न विचारला जाईल, कारण ही गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे. नवीन त्यांचं मानधन वाढवण्यात आलंय सरपंचांचं आता. तर लोकसंख्येच्या निकषानुसार बघा, थोडस लिहून घेतलं तर बरोबर आहे. 2000 लोकसंख्येपर्यंत ज्या गावाची लोकसंख्या आहे तर तिथल्या सरपंचाला 3000 रुपये मानधन. 2000 पर्यंत लोकसंख्या त्याला 3000 रुपये मानधन. 2000 ते 8000 लोकसंख्या असली तर 4000 रुपये मानधन आणि 8000 प्लस जर लोकसंख्या असली तर 5000 रुपये मानधन. 2000 पर्यंत असलं तर 3000, 2 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असली तर 4000 आणि 8000 प्लस असली तर 5000 रुपये मानधन. ठीक आहे. पुढची बातमी ही राज्यसभेला परत विचारून झाली. अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा दिला जातो. तर यंदा म्हणजे याचा 2020 सालचा तो अनुराधा पाटील यांना देण्यात आलेला आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. त्यानंतर ना याच्या संदर्भातले बाकीचे पण पुरस्कार बघावर का, हे 2018च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला एकदा विचारला होता असाच हा, त्यावेळेस बऱ्याच जणांना सापडला नाही. तो डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2020 चा हा प्राध्यापक आर विवेकानंद गोपाळ यांना देण्यात आला होता. आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार हा अनिल गोरे यांना देण्यात आला होता. विंदा करंदीकर जीवन गौरव अनुराधा पाटील यांना. त्यानंतर ना श्री पु भागवत अशा नावाने एक पुरस्कार देण्यात येतो, तो प्रकाशनाला असतो, तो पद्मगंधा प्रकाशनाला दिलाय, तो लक्षात ठेवा. भागवत प्रकाशनासाठी असतो, तो पद्मगंधा प्रकाशनाला. त्यानंतर अशोक केळकर भाषा अभ्यासक, तर भाषा अभ्यासक विवेकानंद गोपाळ यांना, आर विवेकानंद गोपाळ. आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक, तर तो अनिल गोरे यांना देण्यात आला होता. ठीक आहे. राज्याचं जे इतर मागासवर्ग विभाग होता त्याचं नाव आता बहुजन कल्याण विभाग करण्यात आले. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग असं त्याचं नाव होतं आधी. त्याचं नाव आता बहुजन कल्याण विभाग करण्यात आले. बालकांच्या कल्याणासाठी न्यायनिधी, राज्य बाल निधी निर्माण करण्यात हा ज्युव्हेनाइल जस्टिस जो ऍक्ट आहे 2015चा, तर त्याच्या अन्वये प्रत्येक राज्याने असा एक निधी, राज्य बाल निधी स्थापन करायचं तरतूद आहे, तो महाराष्ट्र राज्याने स्थापन केला. बस एवढंच. 2015च्या ज्युव्हेनाइल जस्टिस कायद्यानुसार. तर राज्य शासकीय कार्यालयासाठी 5 दिवसांचा आठवडा करण्यात आलेला आहे. हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसांचाच आठवडा असणार आहे आता. म्हणजे आपल्या IT कंपन्यांसारख्या शनिवार रविवार सुट्टी त्यांना पण. तर त्यात काही अपवाद करण्यात आले बरं का, ते चांगले लक्षात ठेवा. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना हा निर्णय लागू नाहीये 5 दिवसांच्या आठवड्याचा. ठीक आहे. तर ह्या निर्णयामुळं प्रतिदिन मग ते कामाचे तास थोडेसे त्यांचं रिशफल केलेले आहेत, वर्किंग आवर्स. तर त्याच्यानुसार प्रतिदिन प्रति महिना 2 तास त्यांचं हे वाढणार आहे. प्रत्येक महिन्याला कामाचा तास 2 तास दर महिन्याला वाढणार आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षात 24 दिवस, जे 1 दिवस त्यांचा वाढणार आहे कामाचा.
ठीक आहे. तर पुढे बघा, वाढवण येथे बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वता मंजुरी. तर पालघर जिल्ह्यात 10 वाढवण येथे एक प्रमुख बंदर बांधायचं असं प्रस्तावित आहे. JNPT याच्यासाठी एक SPV स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन करणार आहे. त्यात 50% शेअर JNPTचाच असणार आहे आणि लँडलॉर्ड मॉडेलवर हे विकसित करण्यात येणार आहे वाढवण बंदर पालघरला. कंटेनर पोर्ट असणार आहे, JNPTचा ताण थोडासा कमी करण्याच्या अनुषंगाने. तर आता पुढे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अत्यंत महत्वाची आपल्याला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अडचणीतील शेती आणि बेरोजगारीच्या समस्यावर एकाच वेळी तोडगा काढण्यासाठी राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारी ही योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. तर याच्यात बघा, पुढच्या 5 वर्षात 1 लाख उद्योग आणि 10 लाख रोजगार, 1 लाख उद्योग आणि 10 प्रत्यक्ष डायरेक्ट और इनडायरेक्ट रोजगार असे निर्माण करण्याचं टार्गेट ठेवलंय राज्य शासनाने. ठीक आहे. पुढचं बघा, लातूर इथं जे वैद्यकीय महाविद्यालय तर त्याला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात आलंय. ठीक आहे. त्यानंतर पुढे ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे 2019-20 सालचा. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना. या संगीत दिग्दर्शिका आहेत उषा खन्ना. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, पुढची बातमी आहे, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्यात. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनामार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम 2020 पर्यंत राबवण्यात येणार आहे. तर दरवर्षी आपल्याला माहिती आहे 30 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करतो आपण. तर या वर्षीची त्याचं घोषवाक्य होतं, कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध. कुष्ठरोग निवारण पंधरवडा 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी. ठीक आहे. पुढचं बघा, मिशन पूर्वोदय. आपलं जे केंद्रीय पोलाद मंत्रालय त्यांनी हा नवीन मिशन आणलंय, मिशन पूर्वोदय. कोलकाता येथे उद्घाटन करण्यात आलं. तर याचं टार्गेट काय, 5 राज्यांवरती याचं फोकस केलेलं आहे आणि त्या राज्यांच्यातून स्टीलचं प्रोडक्शन वाढवायचं. तर याच्या संदर्भात हा मिशन पूर्वोदय. तर ते 5 राज्य कोणते आहेत बघा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग. या 5 राज्यांच्यातून पोलाद उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याच्यात हे 5 राज्य चांगले लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 होतं आपलं, राष्ट्रीय पोलाद धोरण 2017. त्याच्यानुसार 2030-31 सालापर्यंत देशाची एकूण पोलाद उत्पादन क्षमता 300 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचं टार्गेट आहे आपलं. तर या 300 दशलक्ष टनांपैकी 200 दशलक्ष टन उत्पादन ह्या 5 राज्यांच्यातून अपेक्षित आहे, ज्यांच्यासाठी मिशन पूर्वोदय आणलाय त्याच्यासाठी. ठीक आहे. पीसीआरए ची पुढची बातमी, पीसीआरए ची सक्षम मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते पीसीआरए कडून. पीसीआरए काय, पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन. सक्षम मोहीम कशा संदर्भात आहे की इंधन संवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राबवण्यात येते. इंधन संवर्धनासंदर्भात जनजागृतीसाठी राबवण्यात येणारी ही मोहीम सक्षम. HURL हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांनी एक युरियाचा नवीन ब्रँड काढलाय त्यांचा. त्याचं नाव लक्षात ठेवा फक्त, अपना युरिया सोना उगले ब्रँड. HURL चा राष्ट्रीय युरिया धोरण आपलं 2015 सालचं होतं. ठीक आहे. तर त्याचं टार्गेट युरियामध्ये भारताला स्वावलंबी बनवणं एवढं होतं. पुढची बातमी बघा, दिल्लीत युथको लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा संपन्न झाली. युथको लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज नवी दिल्लीत. तर ही UNDP
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याने सिटी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने या संस्थेची स्थापना केली युथ कोलॅबची. तर त्याचे उद्देश काय? तंत्रज्ञान वाढवणे, तसेच युवा नेतृत्व, भारतातील सामाजिक उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे. तर ही दिल्लीत याची ही झाली स्पर्धा. ती जागतिक तिसरी बटाटे परिषद ही गांधीनगरला आयोजित करण्यात आली होती. लक्षात ठेवा, शिमला स्थित इंडियन पोटॅटो असोसिएशन यांनी आयोजित केली होती जागतिक बटाटे परिषद. तिसरी होती गांधीनगरला. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2020 सालची टेरी द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येते जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद. तर ही नवी दिल्ली येथे पार पडली 2020 जानेवारी 2020 ला. तर ही याची संकल्पना होती टुवर्ड्स 2030 मेकिंग द डिकेड काउंट, टुवर्ड्स 2030 मेकिंग द डिकेड काउंट. तर अन्न प्रक्रिया शिखर परिषद एक पार पडली होती लडाख येथे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित केली होती अन्न प्रक्रिया शिखर परिषद लडाख येथे. ठीक आहे, पुढचं बघा. दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय धोरण 2020 चा मसुदा प्रसिद्ध झाला आहे. दुर्मिळ आजार म्हणजे काय? WHO ने काय सांगितले की प्रति 1000 लोकांमाग एक म्हणजे एकाला किंवा त्याच्यापेक्षा कमी जणांना म्हणजे एकापेक्षा कमी लोकांना आढळणारा जो आजार आहे त्यांना दुर्मिळ आजार म्हणतात. प्रति 1000 लोकसंख्येमागे एक किंवा त्यापेक्षा कमी लोकांमध्ये आढळणाऱ्या आजीवन रोग किंवा विकाराला दुर्मिळ आजार म्हणतात. तर त्याच्या संदर्भातचा धोरण 2020 ला मसुदा प्रसिद्ध केला आहे त्याच्यावर. एवढंच महत्वाचं. त्यानंतर असर अहवाल 2019. एक मिनिट. ठीक आहे, असर अहवाल 2019 प्रकाशित करण्यात आलाय. तर असर अहवाल दरवर्षी आपल्याला माहिती आहे प्रथम या नावाची एक एनजीओ आहे, तिचा अहवाल असतो या असर नावाने. तर त्याचं काय आहे? अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असा फुल फॉर्म आहे त्याचा, अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. याच्यावरती असर अहवाल पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे बरं का. आधी प्रश्न येऊन गेलेले त्याच्यावर. ठीक आहे, तर या हा अहवाल काढताना 4 ते 8 वर्षांच्यातले जे बालक आहेत तर त्यांचं सर्वेक्षण करण्यात येतं 4 ते 8 वर्षातील. आणि 2019 चा जो अहवाल होता तर त्याची संकल्पना प्रारंभिक वर्ष, अर्ली इयर्स अशी होती. तर 0 ते 8 वर्ष याला प्रारंभिक वर्ष म्हणतात बरं का एखाद्या बालकाच्या आयुष्यातले, 0 ते 8 वर्ष. ठीक आहे, त्यानंतर 19 जानेवारी 2020 हा राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करण्यात आला होता. पल्स पोलिओ अभियान 2020 अंतर्गत दरवर्षी साजरा करण्यात येतो होता असा. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं आहे, जल कार्यक्षमतेत गुजरात सर्वोत्तम ठरलेलं आहे 2019 साली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हे डिक्लेअर करत असते जल कार्यक्षमता अहवाल. तर त्यात गुजरात सगळ्यात पहिला आणि सर्वात खराब कामगिरी म्हणून दिल्लीचा नंबर लागलेला आहे. तर 2018 साली त्यात तेलंगणा 1 नंबर होतं आता, आणि गुजरात 7 नंबरला होतं. तर गुजरात आता 1 नंबरला ठरलेलं आहे जल कार्यक्षमतेत. ठीक आहे, पुढचं बघा आता. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020 हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जाहीर करत असतं. जाहीर केलाय त्यांनी यंदा पहिल्यांदाच जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक. यात भारताचा क्रमांक 76वा लागलेला आहे टोटल 82 देशांच्या याच्यात. टोटल 82 देश होते त्यात 76वा नंबर भारताचा आहे. ग्लोबल सोशल मोबिलिटी इंडेक्स. ठीक आहे, त्यानंतर 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी आपण साजरा करतो 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन. तर
2020चा 24 जानेवारी ते 30 जानेवारी असा राष्ट्रीय बालिका आठवडा म्हणून साजरा केला होता. आणि त्यावेळेस स्मृती इराणी, महिला बालकल्याण मंत्री, यांनी मेरी बेटी मेरा गर्व अशा नावाचा एक हॅशटॅग ट्रेंड केला होता त्यावेळेस. आणि मंगळामणी या इस्रोच्या वैज्ञानिक आहेत, ह्या ट्रेंडिंगवर होत्या त्यावेळेस. तर त्या अंटार्क्टिकाच्या थंडीमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त काळ घालवणारी पहिली भारतीय स्त्री होत्या या मंगलामणी, म्हणून त्या ट्रेंडिंग होत्या या बालिका दिनाच्या दिवशी. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आपला राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी. पुढे बघा, मध्य प्रदेशात शहरी बेरोजगारांना महिना 5,000 रुपये मिळणार. तर त्यावेळेस कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना अशा नावाची एक योजना केली होती सुरू. तर त्यात काय होतं की जे शहरी भागातले जे बेरोजगार आहेत तर त्यांना काय म्हणतात आपल्याला असिस्ट करायचं, त्यांना पैसे देऊन ते भत्ता म्हणता येईल थोडक्यात त्याला, दर महिन्याला बेरोजगार भत्ता. तर तो 5,000 रुपये देण्यात येणार आहे. ही युवा स्वाभिमान, मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना मध्य प्रदेशची. अशा काहीतरी हटके स्कीम आहेत ना, चांगलं लक्षात ठेवा बरं का, आयोग प्रश्न विचारतात याच्यावरती. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती शहरी भागातल्या गरीब तरुणांना रोजगार देण्यासाठी. तर या योजनेअंतर्गत शहरी तरुणांना 100 दिवसांचा रोजगार देण्यात येणार आहे. त्यात रोजगार प्रशिक्षण पण देणार आहेत आणि स्टायपंड म्हणून 5,000 रुपये असिस्टन्स त्यांना. तर महत्वाकांक्षी जिल्हा दरवर्षी आपण माहिती जाहीर करत असते, नीती आयोग जाहीर करते. तर त्यात चांदोली हा उत्तर प्रदेशातला जिल्हा 2019 साली पहिला ठरलेला आहे, हा चांदोली. तर आपल्याला माहिती आहे भारत छोडो आंदोलनाचे ज्यावेळेस 75 वर्ष पूर्ण झाले होते 2017ला, तर त्यावेळेस नरेंद्र मोदींनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. सगळ्या देशातले जिल्हाधिकारी होते त्यात. तर त्यातल्या सगळ्यात जे मागास जे 100 जिल्हे आहेत त्यांची सामाजिक परिस्थिती सुधारायची, तर त्याला ते ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असं म्हटलं होतं. हा जानेवारी 2017ला सुरू केला होता. ठीक आहे, त्याच्या याच्यात हा चांदोली जिल्हा 2019ला पहिला ठरलेला आहे. पुढची बातमी बघा, कार्बन प्रकटन अहवाल. तर हे काय, कार्बन डिस्क्लोजर रिपोर्ट हा त्या देशात म्हणजे एखाद्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्या किती कार्बन इमिशन करतात याच्या संदर्भात जे डिक्लेरेशन त्या देत असतात की आम्ही अमुक अमुक एवढा एवढा टन कार्बन उत्सर्जित करतोय, तर त्याला कार्बन डिस्क्लोजर म्हणतात. तर त्याच्या संदर्भात एक रिपोर्ट येत असतो, ग्लोबल सब रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह. त्यात भारत 5वा, एवढंच लक्षात ठेवा. जाऊ दे, अमेरिका पहिली आहे कार्बन डिस्क्लोजर प्रोजेक्ट मध्ये, रिपोर्ट मध्ये. अमेरिका, जपान, युनायटेड किंगडम असे सिक्वेन्स आहे आणि भारत 5वा आहे. ठीक आहे. पुढचा अत्यंत महत्वाचा आपला एरोपोकॅलिप्स हा ग्रीन पीस इंडियाचा एरोपोकॅलिप्स 4 असा ग्रीन पीस इंडिया या एनजीओने आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. तर त्यात बघा सर्वात प्रदूषित शहरं बघा भारतातली आता याच्यानुसार, एरोपोकॅलिप्स 4 नुसार. झारिया पहिलं आहे सगळ्यात प्रदूषित शहर, झारिया झारखंड. 2 नंबरला धनबाद झारखंडचं. 3 नंबरला नोएडा उत्तर प्रदेश. झारिया झारखंड आणि 2 नंबरला धनबाद झारखंड दोन्ही. आणि मिझोरम मधलं लुंगलेई हे सर्वात कमी प्रदूषित शहर ठरलेलं आहे. पुढचं बघा, HCFC 141B हे ओझोनला हानिकारक असं एक हे होता पदार्थ होता, तर त्याचं निर्मूलन करण्यात यश आलंय भारताला. HCFC 141B. तर आपल्याला माहिती आहे जे ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस जे आहे तर त्याच्या अनुषंगाने मॉन्ट्रियल करार करण्यात आला होता 1987 ला. हा 1989 ला लागू झाला होता मॉन्ट्रियल करार. ओझोन थराचे क्षपन करणाऱ्या पदार्थांवरील नियमावली पाळण्याबाबत मॉन्ट्रियल करार. म्हणजे जे ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस जे होते त्याचा वापर कमी करण्याचं
किंवा थांबवण्याचे बंधन घालण्यात येतं याच्या अनुषंगाने. तर हा मॉन्ट्रियल करार 1989 ला लागू झाला आणि भारत हा 1992 ला याला भारताने रॅटिफाय केलेलं आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आणि याच्या संदर्भात HCFC हायड्रोफ्लोरोकार्बन 141B याचं निर्मूलन केलंय भारताने गेल्या वर्षात. ठीक आहे. पुढचं बघा, भारतात चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. तर आपल्याला प्रश्न विचारला होता 1952 ला कोणती प्रजाती म्हणजे कोणता प्राणी भारतातून लुप्त झाल्याचं औपचारिकपणे घोषित करण्यात आले. तर त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने पुनर्वसनासाठी परवानगी दिली, म्हणून कदाचित हा प्रश्न राज्यसेवेला आपल्याला फ्रेम केला असेल. तर हे बघा, आफ्रिकेतल्या नामिबिया इथून चित्त्यांचं पुनर्वसन ते चित्ते आणणार आहेत आपल्याकडे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या पुनर्वसनाचं चाललेलं आहे त्यांचं. त्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी पण दिलेली आहे आता. ठीक आहे. नांदूर मधमेश्वर आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण रामसर साइट्स म्हणून ऍड झालं होतं, नांदूर मधमेश्वर. त्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखतात. तर हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात आहे. गोदावरी आणि कादवा या नद्यांच्या संगमावरती बसलेलं आहे हे नांदूर मधमेश्वर. हे राज्यातलं पहिलं आणि देशातलं 31वं रामसर दर्जाचं पाणथळ स्थळ ठरलेलं आहे. तर त्यावेळेस आता बघा टोटल त्यानंतर परत त्या नांदूर मधमेश्वर सोबत आणखी 9 होते, म्हणजे टोटल त्यावेळेस 10 दिले होते. आणि नंतर परत महाराष्ट्रातले लोणार सरोवर वगैरे घेतले आणि आता टोटल रामसर साइट्स भारतात 41 आहेत. आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्या 2 आहेत. पहिली होती ही नांदूर मधमेश्वर आणि दुसरं त्यानंतर नोव्हेंबर 2020 ला लोणार सरोवराला पण दर्जा दिलाय रामसर स्थळाचा. तर दुसरी लोणार होती. ठीक आहे. एवढंच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्यातलं. रामसर करार आपल्याला माहिती आहे 2 फेब्रुवारी 1971 ला इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर रामसर हे शहर आहे तिथं करण्यात आला होता. पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासंदर्भात हा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्या याच्यानुसार आपण 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ प्रदेश दिन वेटलँड डे म्हणून साजरा करण्यात येतो 2 फेब्रुवारी. आता पुढची एक निधन बातमी आहे. कोबे ब्रायंट. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन मधील लॉस एंजेलिस लेकर्स अत्यंत महत्वाचे बरं का, हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे. कोबे ब्रायंट यांचा अमेरिकेचे होते, ते बास्केटबॉल पटू होते, खूप प्रसिद्ध होते त्यावेळेस. आणि त्यांची मुलगी 13 वर्षाची मुलगी गिएना आणि इतर 7 प्रवाशांचा पण त्या हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला आहे. तर त्यांना ब्लॅक मांबा म्हणून ओळखायचे. तर त्यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त राहिली होती. 2018 त्यांच्या कवितेवर डिअर बास्केटबॉल या अॅनिमेशन लघुपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार पण मिळाला होता. त्यांचं पुस्तक द मांबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले अशा नावाने पुस्तक होतं त्यांचं. कोबे ब्रायंट बास्केटबॉलपटू अमेरिकेचे होते. लॉस एंजेलिस लेकर्स, हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, तो पण नाव ब्लॅक मांबा. ठीक आहे. थोडस लांबतं मित्रांनो, आज अर्थसंकल्प वगैरे असल्यामुळे बऱ्याच गोष्टी महत्वाच्या सांगायच्या होत्या, तर तेवढं थोडं सहकार्य करा. 4 फेब्रुवारी पुढं 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्याची 2020 सालची थीम आय एम आय विल अशी होती. 4 फेब्रुवारी कर्करोग दिन, संकल्पना आय एम आय विल. ठीक आहे. आता पापलेट माहिती आहे मासा, आपल्याला पापलेट मासा हा समुद्रात आढळतो नॉर्मली, पण त्याचा आता तळ्यात पण पहिला वैज्ञानिक प्रयोग करण्यात आलेला आहे हा तळ्यातील शेतीसाठी पापलेटचा. तर तो विशाखापट्टणमला केला होता. ठीक आहे. पुढची महत्वाची भारताच्या टीबी कार्यक्रमाचे नामांतर. आपला नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम अशा नावाने होता आधी, तर त्याचं जानेवारी 2020 ला नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम म्हणजे आधी नियंत्रण कार्यक्रम होता, आता निर्मूलन कार्यक्रम करण्यात आलेला आहे हा. 2025 पर्यंत आपल्याला माहिती आहे एसडीजी नुसार आपलं टार्गेट आहे. एसडीजी नुसार 2030 सालापर्यंत टीबी
संपवायचं आहे, निर्मूलन करायचं आहे टीबीचं. पण आपलं भारत सरकारने 2025 पर्यंत याचं टार्गेट ठेवलेलं आहे. टीबी हारेगा देश जितेगा, आपण मगाशीच पाहिलं अर्थसंकल्पात. तर याचं मग त्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचं नामांतर करून आता नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम असं करण्यात आलंय. तर याच्या आधी राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम होता, त्याचं 1983 ला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम असं नामांतर करण्यात आलं होतं. आता टीबी, तर ट्रूनॅट एमटीबी हे एक तंत्रज्ञान आहे भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलंय. तर ते काय क्षयरोगाचे निदान करणारी एक चाचणी आहे, ट्रूनॅट एमटीबी. ठीक आहे. पहिला जागतिक दुर्लक्षित विषवृत्तीय रोग दिन 30 जानेवारीला साजरा करण्यात आला, वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज डे. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे 11 फेब्रुवारी विज्ञान क्षेत्रातील महिला आणि मुलींसाठीचा दिन 11 फेब्रुवारी म्हणून साजरा करण्यात 2015 पासून हा साजरा करण्यात येतो. आणि याची थीम 2020 सालची इन्व्हेस्टमेंट इन वुमन अँड गर्ल्स इन सायन्स फॉर इन्क्लुझिव्ह ग्रीन ग्रोथ. परत सांगतो, इन्व्हेस्टमेंट इन वुमन अँड गर्ल्स इन सायन्स फॉर इन्क्लुझिव्ह ग्रीन ग्रोथ. 11 फेब्रुवारी विज्ञान क्षेत्रातील महिला मुलींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन. तर त्यानंतर स्टेम क्षेत्रातील महिलांवर आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. तर स्टेम म्हणजे काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स ह्या क्षेत्रातल्या महिलांवर आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली. त्याची थीम होती व्हिज्युअलायझिंग द फ्युचर न्यू स्कायलाइन्स. व्हिज्युअलायझिंग द फ्युचर न्यू स्कायलाइन. स्टेम क्षेत्रांच्या महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय रेल्वेने पहिला कचरा ते ऊर्जा वेस्ट टू एनर्जी प्लांट हा भुवनेश्वरला कार्यान्वित केलेला आहे. पूर्व तटीय रेल्वे या झोनल ऑफिसने हा केलेला आहे, वेस्ट टू एनर्जी प्लांट भुवनेश्वरला. पॉलिक्रॅक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे याच्यावर. पॉलिक्रॅक तंत्रज्ञानात 24 तासांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. ठीक आहे, भुवनेश्वरला लक्षात ठेवा रेल्वेने केलं. भारतातील पहिल्या सुपर फॅब लॅबचे केरळमध्ये उद्घाटन, केरळ स्टार्टअप मिशन कोची इथे त्याचं उद्घाटन करण्यात आलंय. भारतातली पहिली सुपर फॅब लॅब आहे ती. तर याच्यानुसार भारतातला जो हार्डवेअर इंडस्ट्री तर त्याला चालना मिळणार आहे. ठीक आहे. कोरोना विषाणू ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आली आहे WHO ने 30 जानेवारी 2020 ला, पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न. त्यावेळेस आता आपल्याला कोरोना संदर्भात सगळं माहिती आहे. ते 31 डिसेंबर 2019 ला पहिला रुग्ण सापडला होता चीन मधल्या वुहान येथे. त्याच्यानंतरच सगळ्यांना सगळंच माहिती आहे. तर त्याच्या अनुषंगाने बघा कोणत्या कोणत्या रोगाच्या संदर्भात या जागतिक आणीबाणी घोषित केलेल्या WHO ने आधी. 2009 ला H1N1 ह्या फ्लूची केली होती आणीबाणी याच्या संदर्भात. 2014 ला पोलिओ. त्यानंतर 2014 ला अगेन इबोला, पश्चिम आफ्रिकन इबोला रोग. त्यानंतर 2016 ला झिका विषाणू हा लॅटिन अमेरिकन देशांच्यात होता. 2019 ला कांगोमध्ये, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोला अगेन. आणि 2020 ला कोरोना, नोवल कोरोना व्हायरस. ठीक आहे. याचं कोविड-19 असं नामकरण केलेलं आहे. याचं कोविड-19 म्हणजे को म्हणजे कोरोना, व्ही म्हणजे VI म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज. याचं कोरोना व्हायरस डिसीज आणि 19 म्हणजे आढळल्याचं वर्ष त्याचं 19, कोविड-19 असं. 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यात आला होता. रेडिओ अँड डायव्हर्सिटी ही संकल्पना होती त्याची 13 फेब्रुवारीला. ठीक आहे. पुढे आता I4C हे पोर्टल उद्घाटन करण्यात आले. I4C आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. I4C काय आहे, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर या नावाचं पोर्टल आहे. सायबर क्राईमच्या संदर्भात म्हणजे याचा समन्वितरित्याने सामना करण्यासाठी
सायबर गुन्ह्यांचा व्यापक आणि समन्वित रीतीने सामना करण्यासाठी I4C, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल. गुजरात सरकारने असेच 2 प्रकल्प सुरू केले, सायबर आश्वस्त आणि विश्वास या नावाने. तर सायबर आश्वस्त मध्ये काय आहे, अश्योर्ड असिस्टन्स सर्व्हिस हेल्पलाईन फॉर विक्टिम्स ॲट शॉर्टेस्ट टाइम. आश्वस्तचा फुल फॉर्म आहे त्याच्या. सायबर क्राईमच्या संदर्भातच आहे आणि अशा प्रकारचे पहिले सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र ठरलेले आहे. ठीक आहे. आणि विश्वास पण बघा गुजरात सरकारचं व्हिडिओ इंटिग्रेशन अँड स्टेट वाईड ऍडव्हान्स सिक्युरिटी. व्हिडिओ इंटिग्रेशन अँड स्टेट वाईड ऍडव्हान्स सिक्युरिटी. पुढे बघा GSAT-30 चे प्रक्षेपण करण्यात आलेले. हे फ्रेंच येथील गयाना स्थळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं याचं. आणि याचं प्रक्षेपक होतं एरियन 5 VA-251. आपल्या राज्यसेवा मुख्याच्या दृष्टीने पण करून ठेवायचं चांगलं. GSAT-30 लेटेस्ट करंट मधलं कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे आणि हा पूर्वीचे इनसॅट 4A या सॅटेलाइटची जागा घेणार आहे. तर हा भूस्थिर कक्षांच्यात असणाऱ्या जिओ स्टेशनरी 36,000 किलोमीटर उंचीवरती जिओ स्टेशनरी ऑर्बिट असतं, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर ना ऍपल काय आहे, एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट याचं सुद्धा प्रक्षेपण करण्यात आलंय. अगेन फ्रेंचमधील गायाना येथूनच एरियन 1 या प्रक्षेपक होता त्याचा ऍपलचा फुल फॉर्म चांगला, एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट. ठीक आहे. 31 जानेवारी 2020 पर्यंत सगळे जे काही ड्रोन्स आहेत, आपण मागच्या डिस्कशन मध्ये बघितलं होतं रविवारी की इराणचे कमांडर ते कासिम सोलेमनी यांना ड्रोनद्वारे अमेरिकेने त्यांची हत्या करून आणली होती. ड्रोनद्वारे स्फोट घडवून आणला होता आणि त्यात त्यांची हत्या झाली होती. तर त्याच्या अनुषंगाने भारत सरकारने प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणून या 31 जानेवारी 2020 पर्यंत सगळ्या ड्रोन्सची नोंदणी बंधनकारक करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा 14 जानेवारी 2020 हा माजी सैनिक दिन म्हणून साजरा करण्यात आला. दरवर्षी साजरा करण्यात येतो 14 जानेवारीला माजी सैनिक दिन. तर या दिनाचा संदर्भ कसा आहे की 14 जानेवारी 1953 ला भारतीय सेनेचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल KEM करियप्पा हे सेवानिवृत्त झाले होते 1953 ला करियप्पा. त्याच्या सन्मान म्हणून त्यांनी हा 14 जानेवारी माजी सैनिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि त्यांच्याच संदर्भात 15 जानेवारीला भारतीय भूसेना दिन, आपला आर्मी डे जो आहे तो 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. तर 15 जानेवारी 1949 ला या करियप्पांनी म्हणजे पहिल्यांदा चार्ज घेतला होता कमांडर इन चीफ फील्ड मार्शल स्वतंत्र भारताचे, म्हणजे पहिले भारतीय फ्रान्सिस बुचर यांच्याकडून त्यांनी चार्ज घेतला होता करियप्पांनी 15 जानेवारी 1949 ला. तर त्यानुसार हा भूसेना दिन 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. पहिले तानिया शेरगिल आणि भावना कस्तुरी आपण मागाशीच पाहिले. सहयोग कैजीन हा संयुक्त सराव तटरक्षक दलाचा आहे, भारत आणि जपानचा सहयोग कैजीन. तर भारत आणि जपानचे बाकीचे एक्सरसाइज बघूयात आपण. शिन्यू मैत्री नावाने एअरफोर्सचा आहे भारत आणि जपानचा. जिमेक्स हा भारत नेव्हल एक्सरसाइज आहे भारत आणि जपानची. आणि धर्मा गार्डियन हा भूसेना आपला आर्मीचा सराव आहे आणि हा तटरक्षक दलाचा सहयोग कैजीन. ठीक आहे. विंग्ड रेडर पुढचा सराव आहे. भारतीय भूसेनेचा सर्वात मोठा हवाई सराव झाला विंग्ड रेडर. ठीक आहे. आणि असाच एक विंग्ड रेडर सारखाच हिमविजय या नावाने भारतीय सेनेने पहिला पर्वतीय लढाई सराव केला होता ऑक्टोबर 2019 ला, हिमविजय. आणि हा याचा भूसेनेचा सर्वात मोठा हवाई सराव विंग्ड रेडर नावाने. तर भारत रशियाकडून S-400 ट्रायम्फ ही मिसाईल घेणार, संरक्षण प्रणाली घेणार आहे. देश लक्षात ठेवा फक्त S-400
रशियाकडून घेणार आहे आपण. ही जगातील अत्याधुनिक दीर्घ पल्ला हवाई संरक्षण प्रणालीपैकी एक आहे. रशियाची अल्माझान ते कंपनी विकसित करते. एकाच वेळी 400 किलोमीटर पट्ट्यातील शत्रूच्या 36 क्षेपणास्त्रांना किंवा विमानांना लक्ष्य करू शकते ही प्रणाली S-400 ट्रायम्फ. त्यानंतर स्वदेशी निर्मित K4 या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. बॅलिस्टिक मिसाईल आहे K4, मीडियम रेंजचं पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक मिसाईल. ठीक आहे. त्यानंतर व्योममित्राची पहिली झलक सादर करण्यात आली. तर व्योममित्रा काय होतं की आपलं गगनयान जे 2022ला प्रोजेक्टेड आहे आपलं इस्रोचं, तर त्यात एक अर्धमैला ह्युमनॉइड पाठवणार आहेत, पाय नसलेली. तर तिचं नाव व्योममित्रा ठेवण्यात आलेलं आहे इस्रोचं, व्योममित्रा. ठीक आहे. इस्रोचं भुवन पंचायत 3.0 या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत ग्राम विकास नियोजन प्रक्रियेत हे सहाय्यभूत ठरणार आहे. याचा कालावधी 2 वर्ष असणार आहे भुवन पंचायत 3.0 चा. ठीक आहे. तर बघा ह्या काय करणार आहे भुवन पंचायत 3.0, ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे याच्यात, या भुवन पंचायत 3.0 मधून. संप्रीती सराव त्यानंतरचा भारत बांगलादेश यांच्या दोघांच्यात आयोजित करण्यात येतो. ठीक आहे. पुढचं बघा, स्वदेशी बायोजेट इंधनावरचं विमान लेह येथे उतरलं पहिल्यांदा. AN-32 या विमानाने 10% इथेनॉल ब्लेंडेड हे वापरलं होतं इंधन. ठीक आहे. एक 5 मिनिट मित्रांनो, थोडस राहिलंय आपलं आणि बस बाकी होईल, मग संपले. त्यानंतर मुप्पा वरापू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार हा प्राध्यापक MS स्वामीनाथन आणि डॉक्टर G मुनिरत्नम यांना देण्यात आला. कृषी शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे MS स्वामीनाथन आणि G मुनिरत्नम यांना मुप्पा वरापू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2020 हा केंद्र सरकारतर्फे देण्यात येतो. दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी हा पुरस्कार देण्यात येतो. तर तो या वर्षीचा उत्तराखंड मधील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि कुमार मुन्ना सिंग यांना देण्यात आला. ठीक आहे. आणि नेताजी मंदिर बघा वाराणसी येथे केलेलं उद्घाटन करण्यात आलं याचं नेताजी मंदिर. लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2020 उत्तर प्रदेशाचं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर. ठीक आहे. त्यानंतर दरवर्षी आपण शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा पुरस्कार देण्यात येते लष्करी याला. तर शौर्य पुरस्कार बघा दरवर्षी या वर्षीचे लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा आणि मेजर कोजेंग भाम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, सिपाही कर्मदेव ओरान, नायक नरेश कुमार, नायब सुभेदार सोमबीर यांना देण्यात आले शौर्य चक्र. शांतता काळासाठी देण्यात येतो हा पुरस्कार. एक मिनिट मित्रांनो. बरं ठीक आहे, आपण थांबूया तिथं आजचं लेक्चर. म्हणजे यातले पद्म पुरस्कार राहिलेले आहेत महत्वाचे, तर ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करूयात. ठीक आहे. बस तेवढंच महत्वाचं राहिलेलं आहे. काय असेल कोणाचं तर विचारा तुम्ही. पद्म पुरस्कार फक्त बाकी आहेत, ते नंतर घेतो पुढच्या याच्यात, थोडे डिटेल मध्ये घ्यायला लागतील ते.